नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजचा जो व्हिडिओ आहे तो शोल्डर मायनस चार्टबद्दल आहे. मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला की हा चार्ट कशा पद्धतीने यूज करायचा आहे. तर सगळ्यात पहिले सांगायचं आहे की शोल्डर मायनस चार्ट हा आपण डीप नेक ब्लाऊज जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळी आपल्याला हा चार्ट वापरायचा आहे. पॅक नेकमध्ये आपल्याला ही प्रोसेस करायची नाही आहे. बोट नेकमध्ये आपल्याला ही प्रोसेस करायची नाही आहे, पण आपल्याला मायनस शोल्डर करावं लागते. तर ते या पद्धतीने करायचं आहे. तर हे कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. पहिले आपण मायनस शोल्डर चार्टबद्दल माहिती घेणार आहे. व्हिडिओला स्किप करून बघू नका. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला मायनस शोल्डर कशा पद्धतीने करायचा आहे ते समजणार. आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा बोट नेक शिवायचा असतो त्यावेळी आपल्याला मायनस शोल्डर कशा पद्धतीने करायचा आहे या दोन्हीची तुम्हाला माहिती मिळेल. बिगिनर असतात त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आपल्याला शोल्डर किती घ्यायचा आहे. जर आपला नेक डीप हा जास्त असेल तर आपल्याला किती शोल्डर मायनस करावं लागेल. साईजनुसार आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे की आपल्याला नेक डीपनुसार मायनस शोल्डर करायचं आहे. हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांच्या समोर येत असतात. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आज आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. तर हा व्हिडिओ बिगिनरसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. तर मी तुम्हाला इथे सगळ्यात पहिले चार्ट सांगते. बघा, हा चार्ट आपण कधी वापरायचा. जेव्हा तुमचा नेक हा 5.5 इंचाच्या वर असेल तेव्हा तो नेक आपला डीप नेकमध्ये जाणार. रेडी शोल्डरनुसार आपल्याकडे चार्ट्स आहे. जेव्हा आपलं रेडी शोल्डर 1/2 इंच किंवा पाऊण इंच असेल तेव्हा आपल्याला हा चार्ट यूज करायचा आहे. साईज कोणतीही असली तरी पण चालेल. तुमचं जर रेडी शोल्डर 1/2 इंच किंवा पाऊण इंच असेल तर तुम्हाला हा चार्ट यूज करायचा आहे. रेडी शोल्डर 1 इंच ते 1.25 इंच असेल तर त्यावेळी तुम्हाला हा चार्ट यूज करायचा आहे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे तर काढून घ्या किंवा तुम्ही एका बुक्सवर आणि कॉपीवर हे सगळे चार्ट व्यवस्थित लिहून घ्या. ज्यावेळी तुमचं रेडी शोल्डर हे 1.5 इंच ते 1.25-2 इंच असेल तेव्हा तुम्हाला हा चार्ट यूज करायचा आहे. जेव्हा तुमचं रेडी शोल्डर 2 इंच, 2.25 इंच, 2.5 इंच आणि 2.25-3 इंच असेल तर तुम्हाला हा चार्ट यूज करायचा आहे. जेव्हा तुमचं रेडी शोल्डर 3 इंच, 3.25 इंच, 3.5 इंच आणि 4.25 इंच असेल तर तुम्हाला हा चार्ट यूज करायचा आहे. जेव्हा तुमचं रेडी शोल्डर 4 इंच, 4.25 इंच आणि 4.5 इंच असेल तर तुम्हाला हा चार्ट यूज करायचा आहे. एवढे आपल्याकडे चार्ट्स आहे. सगळे चार्ट सेम पद्धतीनेच आपल्याला वापरायचा आहे. मी यातला कोणताही एक चार्ट तुम्हाला एक्सप्लेन करते आणि बाकीचे चार्ट आपल्याला त्यानुसारच बघायचे आहे. आपल्याकडे 3 मेजरमेंट असणे गरजेचे आहे. सगळ्यात फर्स्ट आहे आपलं रेडी शोल्डर, सेकंड आहे आपला नेकचा डीप आणि थर्ड आहे आपला नेकचा शेप. की या तिन्ही मेजरमेंट नुसारच आपल्याला शोल्डर मायनस करायचं असते. आता आपण फ्रंट पार्टचं करूया पहिले. ही फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. रेडी शोल्डर म्हणजे आपली शोल्डरची जी पट्टी असते ती तुम्हाला किती इंचाची ठेवायची आहे त्यानुसार आपल्याला रेडी शोल्डर ठेवायचं आहे. आता रेडी शोल्डर आहे 1.5 इंच. समोरच्या भागात आणि मागच्या भागात दोन्हीचं रेडी शोल्डर आपलं सेमच राहते 1.5 इंच. फ्रंटचा जो नेकचा डीप आहे तो आपला आपण डीप ठेवूया 7 इंच आणि बॅक साईडला आपला नेकचा डीप हा आपण 12 ठेवू. फ्रंटचा तुमचा नेक डीप 7 इंच आहे आणि बॅकचा तुमचा नेक डीप हा 12 असेल. फ्रंटचा आणि बॅकचा दोन्हीचा नेक शेप चेंज ठेवू शकता. फ्रंटमध्ये आपण स्वीट हार्ट नेक घेऊया आणि बॅकमध्ये आपण राऊंड नेक घेऊ. इथपर्यंत झालं. आता हे समजलं तुम्हाला कसं घ्यायचं आहे. तुमचं जेही रेडी शोल्डर आहे ते तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा नेकचा डीप, फ्रंटचा नेकचा डीप किती आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा बॅकचा नेकचा डीप किती आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. आता हे नंतर नेकचा शेप. आता नेकचा शेप तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. राऊंड नेक ठेवू शकता, स्क्वेअर नेक, राऊंड नेक, स्वीट हार्ट नेक, व्ही लीफ नेक आणि व्ही नेक किंवा त्याचनुसार तुम्ही बॅकमध्ये पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार नेकचा शेप ठेवू शकता. आता हे आपल्याकडे मिळालं आहे मेजरमेंट. आता याच्यानुसार आपण मायनस शोल्डर कशा पद्धतीने करायचं आहे सांगते. शोल्डर किती आहे तुमचं जेही शोल्डर असेल ते तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. आता 15 इंच. तर रेडी शोल्डर किती आहे आपलं 1.5 इंच. तर आपल्याला पहिले चार्ट चेक करायचा आहे की आपलं रेडी शोल्डर किती आहे, जे या लाईन मध्ये जात नाही.
सेकंड मध्ये पण आपलं रेडी शोल्डर जात नाही, 1 इंच ते 1.25 इंच आहे. तर थर्ड मध्ये रेडी शोल्डर 1.5 इंच ते 1.25 2 इंच. तर आपलं रेडी शोल्डर किती आहे? 1.5 इंच. हे आपल्याला हा चार्ट चेक करायचा आहे. जर तुमचं रेडी शोल्डर हे दुसऱ्या कोणत्याही चार्टमध्ये जात असेल, तुम्हाला त्यानुसार चेक करायचं आहे. तर आता मी इथे 1.5 इंच घेते. आता इथे आपल्याला रेडी शोल्डरचा चार्ट मिळालेला आहे. आता आपल्याला नेकचा डीप आणि नेकचा शेप चेक करायचा आहे. आता फ्रंट पार्टचं पहिले आपण बघूया. आता आपल्या नेकचा शेप कोणता आहे? फ्रंटमध्ये स्वीट हार्ट नेक. तर आपल्याला ही लाईन चेक करायची आहे. तर आपल्याला इथे बघायचं आहे. ठीक आहे. आता आपलं स्वीट हार्ट नेक आहे, तर आपल्याला ही लाईन चेक करायची आहे. त्यानंतर आपला नेकचा डीप किती आहे? 7 इंच. तर आपण चेक करू 7 इंच कुठे येते, जे सेकंड कॉलम मध्ये येते. ठीक आहे, इथे. तर आपल्याला हे दोन्ही काय करायचं आहे? मॅच करायचं आहे. तर हे इथे मॅच होते. तर आपल्याला इथं मायनस किती मिळत आहे? 2.25 इंच. तर इथे आपण लिहून घेऊ 2.25 इंच. तुम्हाला समजलं? आता तुम्हाला शोल्डर किती मायनस करायचं आहे? 2.25 इंच. आता हे 2.25 इंच आपल्याला कसे मायनस करायचे आहे? आपलं फुल शोल्डर, तुमचं जेही फुल शोल्डर असेल त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे. इथे फुल शोल्डर आहे 15 इंच, त्याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे 2.25 इंच, 2.25. इथे मायनस किती झालेला आहे? आता 12.75. तर त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 2ने. तर 6.67. आता हे कसं घ्यायचं सांगते. हे बघा, इथे पहिले आपला हा ड्राफ्टिंग असते. आपण आपलं जे फुल शोल्डर आहे त्याचं आपल्याला हाफ करायचं आहे. हाफ किती होते? 15.5चे हाफ होते आपले 7.5 इंच. जेव्हा आपण डीप नेक ब्लाउज शिवत असतो तेव्हा आपल्याला कंपल्सरी इथून 1 इंच डाऊन जायचं असते आणि गळ्यापासून आपल्याला 2.5 इंचावर काय करायची असते? मार्किंग करायची असते. या दोन्ही लाईनला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं. हे कंपल्सरी आहे सगळ्या साईजसाठी. तुम्ही जेव्हाही डीप नेक शिवत आहे ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे. फुल शोल्डर फुल शोल्डर तुमचं जेही असेल त्याचं हाफ करून इथे मार्किंग करायची आहे. 1 इंच डाऊन जायचं आहे आणि गळा रुंदीकडून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. त्यानंतर आपल्या इथं आर्मोलची मार्किंग करायची असते आणि इथे मग आपल्याला चेस्टची मार्किंग करायची असते. इथपर्यंत झालं. आता आपल्याला काय करायचं? जे आपण मायनस शोल्डर काढलेले आहे त्याची मार्किंग करायची आहे. 6.37 म्हणजे काय? हाफ इंचवर एक लाईन कमी. तर आपली जी अनफोल्डची बाजू आहे तिथे आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि ही जी क्रॉसची जी लाईन जाते तिथे आपल्याला मॅच करायचा, जसं जाईल तसं. ठीक आहे. हे जर आपण अशा पद्धतीने आपली अनफोल्डची बाजू आहे समजा, इथे आपण टेप ठेवला, 6.37 जिथे जाणार तिथे आपण मार्किंग करूया. ठीक आहे. इथे मार्किंग सेम ही मार्किंग आपल्याला इथे चेस्ट लाईन जिथे आपल्याला मिळालेली आहे तिथे पण करायची आहे 6.37 वर, आणि ही लाईन आपल्याला इथे मॅच करून घ्यायची आहे. ठीक आहे. हे आपल्याला मिळालेलं आहे मायनस शोल्डर. म्हणजे आता तुम्ही या पद्धतीने जर करणार तर तुमचं शोल्डर उतरणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे? इथे जेवढा गॅप मिळालेला आहे सेम आपल्याला तो आपल्याला इथे मोजायचा आणि इथे मार्किंग करून घ्यायची आणि ही लाईन आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता हे का बरं करतो? कारण की जेव्हा आपला नेक डीप असते तर वरच्या बाजूने आपला नेक हा उठून येते किंवा लूज होते, प्रॉपर टाईट बसत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला इथून स्ट्रेट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक डीपची मार्किंग करायची. आता ह्याचं सेंटर घ्यायचं. हे जी आपली लाईन आहे याचं आपल्याला इथे सेंटर घ्यायचं असतं. सेंटरवर आपण मार्किंग केल्याच्या नंतर आपण मेजरिंग टेप ठेवत असतो असं, आणि आपला जो नेकचा डीप असेल तिथं आपल्याला काय करायची आहे? मार्किंग करायची आहे. तर इथं आपला नेक डीप किती आहे? 7 इंच. लाईन इथे आखून घेऊ. ठीक आहे. इथपर्यंत झालं. आता बघा, इथे अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, तुम्ही लक्ष द्या. आता आपल्याला नेक तर आपण इथपर्यंत आपली प्रोसेस झाली आहे सेम. त्यानंतर आपल्याला चेक करायचं की आपल्या नेकचा डीप हे आपल्याला साईजनुसार मिळालेला आहे की जास्त मिळालेला आहे. ही जे स्केल असते आपल्याला चेस्ट लाईन त्याच्यावरून आपल्याला ½ इंच वरती ठेवायची आहे आणि चेक करायचं आहे जी आपली नेक डीपची जी लाईन आहे ती या स्केलच्या खाली जाते की वर आहे. जर वर असेल तर आपल्याला इथे काहीही मायनस करायचं नाही आहे, आणि जर या लाईनच्या खाली आपला नेक डीप असेल तर इथं आपल्याला ½ इंच काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. कारण नुसार आपला नेक हा जास्त डीप आहे आणि आपल्या बॉडीला एकदम प्रॉपर
फिट बसावं म्हणून आपल्याला हे मायनस करायचं आहे. ठीक आहे. स्केलच्या खाली जर तुमचा नेक डीप असेल तर तुम्हाला इथे पाव इंच मायनस करायचं आहे, आणि जर स्केलच्या वर असेल तर तुम्हाला इथे काहीही मायनस करायची गरज नाही. आता इथे आपलं कट टू कट येत आहे. ठीक आहे. तर आपण ह्या साईड इथून पाव इंच काय करणार आहे, मायनस करणार आहे. त्यानंतर आपल्याला रेडी शोल्डरची मार्किंग करायची आहे. आता रेडी शोल्डर किती आहे आपलं, 1.5 इंच. शिलाई मार्जिन ऍड करून आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायची आहे. म्हणजे 1.5 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे. तर इथे आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला इथून खालून पाव इंच परत एक मार्किंग करायची आहे, आणि क्रॉसमध्ये ही लाईन इथून आखून घ्यायची आहे. आता गळारुंदी आपल्याला किती मिळाली ते चेक करायची. सेम इथे मार्किंग करून घ्यायची आपण तेवढीच, आणि इथे आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू. जोही तुमचा नेकचा शेप असेल तो तुम्हाला इथे काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. जो नेक आहे तो तुमच्या बॉडीला एकदम परफेक्ट बसेल, तुमचे शोल्डर पण उतरणार नाही. ठीक आहे. ही आता हे झाली फ्रंटची. मी तुम्हाला एकदा बॅकमध्ये पण कशा पद्धतीने करायचं ते एकदा एक्सप्लेन करते. फुल शोल्डरचं आपल्याला हाफ करून मार्किंग करायची आहे. आपण डीप नेक शिवत आहोत तर मग इथून कंपल्सरी आपल्याला आपल्याला 1 इंच डाऊन जायचं आहे. गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे कंपल्सरी सगळ्या साईजसाठी. त्यानंतर इथे आपल्याला क्रॉस लाईन जॉईन करायचं आहे. हे फिक्स आहे डीप नेकमध्ये. आता आपण बघूया इथे आपल्या बॅकमध्ये आपल्याला शोल्डर मायनस किती मिळालेला आहे. तर बॅकमध्ये आपलं रेडी शोल्डर आपलं या चार्टमध्ये जाते. त्यानंतर आपल्याला चेक करायचा आपला नेकचा शेप. नेकचा शेप आपला राऊंड आहे, जी या लाईनमध्ये जाते. म्हणजे आपल्या नेक डीपची ही लाईन चेक करायची आहे. बघा स्वीटहार्ट नेक होतं तर आपण ही लाईन चेक केली होती. स्वीटहार्ट, वी लीफ आणि वी नेक असेल तर आपल्याला ही लाईन चेक करायची आहे. स्क्वेअर आणि राऊंड असेल तर आपला डीप नेक हे लाईन चेक करायची आहे. तर आता आपला नेकचा डीप किती आहे, 12 इंच. तर बघा इथे 11 इंच टू प्लस म्हणजे तुमचं 12 किंवा 13 इंच जरी नेकचा डीप असेल तर तुम्हाला आता ही लाईन चेक करायची आहे. आणि आपला राऊंड इथून आपण मॅच करूया. बघा इथे आता आपल्याला मायनस किती होत आहे, 4.25 इंच. आपलं फुल शोल्डर किती आहे, 15 इंच. आता 15तून आपल्याला मायनस किती करायचं आहे, 3.75. तर आपला आन्सर किती आलं, 11.25. तर 11.25ला आपल्याला डिवाइड करायचं आहे 2नी. तर इथं आपल्याला रेडी आपलं मायनस शोल्डर किती मिळालेला आहे, 5.62. 5.62 म्हणजे 5.5 इंचावर एक लाईन. तर तुम्हाला हे कळत नसेल की 62, 63 असं आल्याच्या नंतर आपण जे पॉइंट्स येतात नंबर नंतर ते कसे घ्यायचे ते कळत नसेल तर मग कमेंट करा. नक्की ते मी व्हिडिओ घेऊन येईल. इंचानंतर आपल्याला हे जे पॉइंट्स असतात ते कसे घ्यायचे आहे ते तुम्हाला क्लिअरली मी ते सांगेल त्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर हे जी आपली अनफोल्डची बाजू आहे तिथे आपण मेजरिंग टेप ठेवायची. ही क्रॉस लाईन जशी जात आहे तिथे आपलं ते मॅच करायचं आहे. समजा तर आपलं इथे मॅच झालं तर आपल्याला तिथे मार्किंग करून घ्यायची आहे. सेम तेवढीच मार्किंग आपल्याला खालच्या बाजूला पण करावी लागते. 5.62 आलेला आहे. सेम खालच्या लाईनवर पण आपल्याला 5.62 वर मार्किंग करायची, आणि ही लाईन आपल्याला इथे काय करायचं, स्ट्रेट जॉईन करून घ्यायचं. आता इथे जेवढा गॅप आहे सेम आपल्याला इथे तेवढाच गॅप चेक करायचा आहे आणि मार्किंग करायची आहे. दोन्ही लाईनला आपल्याला स्ट्रेट इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथे मी 1/2 इंचावर एक मार्किंग करते. आता ही मार्किंग का बरं केली, आता फ्रंटचा नेकपेक्षा आपला बॅकचा जो नेक डीप आहे तो नेहमी जास्त असते, त्याच्यामुळे आपल्याला इथं 1/2 इंच मायनस करायचा आहे. 1/2 इंच आपल्याला काय करायचं आहे, डाऊन जाऊन मार्किंग करायची आहे. आता हा जो बेल्ट आहे तो जर 1 इंच, 1.5 इंच, 2 इंच असेल तर तुम्हाला इथे 1/4 इंच काय करायचं आहे, डाऊन जायचं आहे आणि मार्किंग करायची आहे. आणि जर 2च्या वर असेल, 2, 3, 4 तर आपल्याला इथे 1/2 इंच काय करायचं आहे, डाऊन जाऊन मार्किंग करायची आहे. हे कंपल्सरी आहे सगळ्यांसाठीच. ठीक आहे. बेल्टनुसार तुम्हाला फक्त हे 2 चेंजेस करायचे आहे. जर तुमचं रेडी शोल्डर जे आहे ते मार्किंग करायची आहे. गळारुंदी जेवढी आलेली आहे सेम आपल्याला खाली तेवढंच घ्यायचं आहे, किंवा तुम्ही 1/2 इंच प्लस करून सुद्धा मार्किंग करू शकता. आणि इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची, आणि जोही तुमचा नेकचा शेप असेल तो तुम्हाला इथे काय करायचा आहे, ड्रॉ करून घ्यायचा आहे.
ठीक आहे. तर मी आता तुम्हाला इथे फ्रंट पार्टमध्ये कशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि बॅक पार्टमध्ये कशा पद्धतीने मार्किंग करायची आहे ते क्लिअरली तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की डीप नेक जेव्हा आपला ब्लाउज असते तर आपल्याला फ्रंटमध्ये काय चेंजेस करायचे आहे, बॅकमध्ये आपल्याला काय चेंजेस करायचे आहे ते तुम्हाला समजलं असेल. या पद्धतीने ब्लाउज शिवून बघा, तो एकदम परफेक्ट आपल्या बॉडीला एकदम फिट बसते. समोरून गळासुद्धा लूज होणार नाही, शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही. तुमचा रेडी शोल्डर तुम्हाला चेक करायचा आहे आणि तुम्हाला चार्ट हा यूज करायचा आहे. ठीक आहे. फ्रंटमध्ये अशा पद्धतीने करायचं आहे आणि बॅकमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने प्रोसेस करायची आहे. आता बघा, एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, तुम्हाला शायद ही टिप समजून घ्या तुम्ही. जेव्हा आता हे तुम्हाला डीप नेक शिवायचं आहे, फ्रंटमध्ये तुम्हाला असं करायचं आहे आणि बॅकमध्ये तुम्हाला ही प्रोसेस अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता 1 टक्स ब्लाउज शिवा, 3 टक्स ब्लाउज, 4 टक्स ब्लाउज, प्रिन्स कट ब्लाउज आणि कटोरी ब्लाउज जरी तुम्ही शिवत असाल तर तुम्हाला जेव्हा तुमचा नेक हा डीप असेल तर तुम्हाला हीच प्रोसेस करायची आहे. खाली फक्त पॅटर्न चेंज करून करायचा आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला इथे. आता मी तुम्हाला बोर्ड नेक शोल्डर मायनस चार्ट एक्सप्लेन करते. हे कशा पद्धतीने आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. आता इथे रेडी शोल्डर किती आहे, ब्रोड नेक आणि बोट नेक हे दोन्हीही सेमच आहे. एकच नाव आहे, कोणी बोट नेक म्हणतात, कोणी ब्रोड नेक म्हणतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय, पॅक नेक आणि बोट नेक मध्ये मला एकदा फरक सांगते. पॅक नेक मध्ये तुम्ही फुल शोल्डर घेता, 3.5 इंचाच्या वर जर तुमचा शोल्डर असेल तर ते तुमच्या पूर्ण पॅक नेकचीच प्रोसेस तुम्हाला करायची असते. पण जर तुम्हाला शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेत असाल 2 इंच 3 इंच तर ते बोट नेक झालं. एवढं क्लिअर झालं. शोल्डर मायनस का करायचं हे सांगते. तुम्ही बोट नेक जेव्हा ब्लाऊज घालत असतात तेव्हा तुमच्या लक्षात येते की बोट नेक जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तो वरच्या बाजूनी असं समोर असं फुगा आल्यासारखं होतं, म्हणजे असं गळा आपलं पॅक पूर्ण प्रॉपर आपल्या बॉडीला फिट बसत नाही. तर ते का बरं होते, कारण की आपण ते मायनस करत नाही, त्याच्यामुळे तिथलं गळा आपला लूज येते आणि शोल्डरमध्ये सुद्धा आपल्याला असं खूप ताणल्यासारखं होते. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. मला डायग्राम काढून दाखवते. म्हणजे बोर्ड नेकची प्रोसेस करतो सेम त्यानुसारच आपल्याला करायचं आहे. फुल शोल्डर आपलं जेही असेल त्याचं आपल्याला हाफ करून इथे मार्किंग करायचे आहे. बोट नेकचा एक सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तर तुम्ही ते नक्की चेक करून घ्या. करायचं आपलं रेडी शोल्डर किती आहे, तर आपलं रेडी शोल्डर आहे, आपण इथे 2 इंच ठेवूया. हाफ इंचापासून तर 3.5 इंचापर्यंत कितीही ठेवू शकता. आपण इथे 2 इंच ठेवूया रेडी शोल्डर. जर रेडी शोल्डर आपलं 2 इंच आहे तर इथं आपल्याला मायनस जायचं आहे 1/2 इंच. जर तुमचं रेडी शोल्डर 2.25 ते 3 इंच असेल तर तुम्हाला हाफ इंच मायनस जायचं आहे. 3.25 ते 3.5 असेल तर तुम्हाला 1/2 इंच मायनस जायचं. तर आता इथं आपलं रेडी शोल्डर 2 इंच आहे, तर इथं आपण मी 1/2 इंच मायनस करणार आहे. तर आपलं हे जे इथं शोल्डर आहे या साईड पासून आपल्याला 1/2 इंच मायनस जायचं आहे. इथे मेजरिंग टेप ठेवायचा व्यवस्थित 1/2 इंचावर आणि जिथे 1/2 इंच येत असेल तिथं काय करायचं, मार्किंग करून घ्यायची. आता इथे इतकी येणार नाही, ठीक आहे, 1/2 इंचावर आपण मार्किंग करून घेऊ. ही लाईन जी आपली इथे सेंटर असते इथं मॅच करायचं आणि जसा आपला आर्मोलचा शेप ड्रॉ होते त्या पद्धतीने इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा. ठीक आहे, ही एवढी प्रोसेस आपल्याला करायचं आणि हे सगळं आपलं मग काय होणार, मायनस होणार. आपलं रेडी शोल्डर जेही असेल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि मग आपण नेकचा जो शेप असतो तो इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला कसं करायचं आहे. तुम्हाला ते तुमच्या बोट नेक आहे त्याला एकदम परफेक्ट फिट बसणार, समोरून तो लूज पडणार नाही. की मी तुम्हाला छान डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर व्हिडिओ की शोल्डर मायनस चार्ट कशा पद्धतीने यूज करायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुमचे काही प्रॉब्लेम्स असेल तर तेही नक्की शेअर करा, मी ते सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की व्हिडिओला शेअर करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.